ही अतिशय छोटीशी गोष्ट आहे, पण तुमच्या काळजामध्ये घर केल्याशिवाय राहणार नाही. पप्पा, मला गाडी पाहिजे म्हणजे पाहिजेच. एक तरुण मुलगा आपल्या वडिलांकडे हट्टाने गाडीची मागणी करीत होता. अरे, या महिन्यात सगळे हप्ते गेलेत, आपण नंतर बघू. पप्पा, दर महिन्याला तुम्ही असंच म्हणताय. आता पण नाही आणि बिन नाही, मला गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजेच. बाळा, तुला कळत कसं नाही? माझा एवढा पगार पण नाहीये. पप्पा, माझ्या सगळ्या मित्रांकडे गाड्या आहेत, मीच फक्त सायकलवरती फिरतोय. अरे, सायकलने व्यायाम होतो असं समजायचं. मग तुम्हीच करत बसा ना व्यायाम. कधी सहलीला जायचं म्हटलं की पैसे नाहीत, हॉटेलला जायचं म्हटलं की पैसे नाहीत, फिरायला जायचं म्हटलं की पैसे नाहीत. माझे सगळे मित्र त्यांची लाईफ एन्जॉय करतात पप्पा. अरे, ती पैसेवाल्यांची पोरं. तशी आपली आता परिस्थिती नाही रे. मुलगा काही केले ऐकत नव्हता आणि बापाकडे शब्दांशिवाय देण्यासारखं काहीच नव्हतं. रागाच्या भरात दोघात वाद झाला आणि मुलाच्या जिभेचा लगाम सुटला. परिस्थिती नाही म्हणण्यापेक्षा अवकात नाही म्हणा ना बाबा. आणि बापाची अवकात दाखवून मुलगा घरातून बाहेर पडला. बापाला काय बोलावं सुचेना. ज्याच्यासाठी दिवसभर काम करतोय, ओव्हरटाईम करतोय, स्वतः फाटके कपडे वापरतोय, स्वतः बूट शिवून वापरतोय, पण मुलाला चांगले सुटाबुटात कॉलेजला पाठवतोय, तोच मुलगा मला माझी अवकात दाखवतो. आणि बापाच्या डोळ्यातून घळघळा अश्रू व्हायला लागले. तो तसाच विमनस्क अवस्थेमध्ये कितीतरी वेळ उभा होता. तेवढ्यात समोरचा हार घातलेला फोटो बघितला. पुन्हा डोळे डबडबले, कारण तो फोटो त्यांच्या वडिलांचा होता. आणि फोटोतल्या बापाशी हा बाप बोलायला लागला. बाबा, बाबा, मीही असाच होतो ना. मीही तुम्हाला असाच बोलायचो ना. मीही असंच वागायचो ना बाबा. तुमच्याकडून पैसे नाही मिळाले की उलट बोलायचो. बाबा, आज मला तुमची परिस्थिती कळते. आज समजते तुमची आगतिकता. आज जाणवते तुमची भावना. बाबा, आज तुम्ही मला कळताय, तुमची किंमत कळते, तुमचं दुःख कळतंय. कारण आज मी तुमच्यासारखाच एक आगतिक बाप झालोय, एक लाचार बाप झालोय. बाबा, त्यावेळी मी चुका केल्या, तुम्हाला समजू शकलो नाही. आज मला माझी चूक कळते बाबा. हे परमेश्वरा, माझ्या बाबांना फक्त एकदा जिवंत कर. माझ्या बाबांना मला फक्त एकदा भेटू दे. त्यांना मला एकदा बोलू दे. त्यांना फक्त मला म्हणायचंय की बाबा, मला माफ करा. बाबा, मला माफ करा. बाबा, मला माफ करा. बाप मेल्यावर माफी मागूनही तो कधीच परत येणार नाही. मग जिवंतपणेच जर बाप लेकांनी एकमेकांना समजून घेतलं तर